उभे विठवरी हा करकाटा बरी ते बोलिया करकाटा बरी हार काळा कास पितांबर तुळसी हार तुळसी हार काळा कास पितांबर हार काळा कास पितांबर आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान तुळसी हार हरी काचे पितांबर तुळसी हार काचे पितांबर तुळसी हार काळा कास पितांबर आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान तुळसी हार काचे पितांबर तुळसी हार काचे पितांबर
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप
तेची संत तेची संत संत तेची संत तेची संत तेची संत संत तेचे ज्यांचा येत विठ्ठल ज्यांचा येत विठ्ठल विनती विनती काही ताना विनती काही ताना नामस्मरणा वाचो नामस्मरणा वाचो काया वाचा काया वाचा आणि मनी नारे चिंतने डुलत चिंतने डुलत निळामणे विरक्त देही निळामणे विरक्त देही नाही विषयाचा आठवत नाही नेनती काही ताना डोळे काही ताना स्मरणा वाचो या उदळे महाराज येतापे महाराज तेची संत 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 संततेची संग तेची संततेची संत तेची संततेची संग तेची संत 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 तेची तेची संत तेची संत तेची संत तेची संत तेची संत तेची संत तेची संग
काही ताना टोना नेनती काही ताना टोना नेनती काही ताना टोना नेनती काही ताना टोना जानता है विठ्ठल काही ठाणा टोला काही ठाणा टोला काही ठाणा टोला काही ठाणा टोला नामस्मरणा वाचुनी नामस्मरणा
वाचोनी नामस्मरण वाचोनी वाचोनी नामस्मरण वाचोनी नामस्मरण वाचोनी वाचोनी नेनती काही ताना टोना नेनती काही ताना Dana Dona, Dana Dona, नामस्मरण वाचोनी नामस्मरण वाचोनी 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 वाचोनी
संततेची संत तेची संततेची संत ज्यांचा हेत विठ्ठले निनती काही टानाटोणा नामस्मरण वाचून काया वाचा आणि मने काया वाचा आणि मने झाले चिंतने डुलतसो निनती काही टानाटोणा नामस्मरण वाचून हरी निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयाचा निनती काही टानाटोणा नामस्मरणा वाचून पांडुरंगा ओ प्रथम नामना हे पांडुरंग करू ओ प्रथम नामना ओ पांडुरंगा करू ओ प्रथम नामना पांडुरंगा
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाज यांची केली स्मरण. होय सकळ विद्येंच्या अधिकरणतेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्ताशे आपुलिया. विभू वेणुनादं चरं तं दूरं तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं. गवां वृन्दकानं धनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय स्मङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय. नमो सद्गुरु तोकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आइए हनुमंत विराजिए कथा करुमति अनुसार. प्रेम सहित गादी दरुपदारी पवन कुमार. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. शिवचन्द्रमौळि फणेन्द्रमाथा. मुकुटे झळाळी कारुण्य सिंधो. भव दुःखारी तुझ वीण शंभो. मज कोण तारी रे प्रभो मज कोण तारी. नमो ज्ञानदेवा नमो ज्ञान राजा. नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा. मते मंद ते ज्ञानदाता दिनाशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी हो. नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी. नमो राष्ट्रभूमी जिच्या कामी मी मो. हिजो माझा देह प्रभू प्रार्थितो मी. सेवे लागी सेवक झालो. सेवक झालो तुमच्या लागलो चरणा. तुमच्या लागलो चरणा. तुमच्या लागलो सेवलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. स्वामी तुझ्या देवा जावत गरवा. सेवेलागी सेवक झालो.
तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनते का हेटा नाटुना नामस्मरणा वाचून प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांची पट्टशिष्यम पिंपळनेर रहिवासी निळोपराय महाराज यांचा चार चरणाचा आणि संताचं लक्षण प्रतिपादन करणारा सुंदर चिंतनीय गोड अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर सालाबाद प्रमाणे यही वर्षी अत्यंत आनंदानं उत्साहानं सुरू झालेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र गुट्टेवाडगाव सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तसेच सद्गुरु श्री ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं तसेच सद्गुरु महंत रामगिरीजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनानं आणि समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ यांच्या तन मन धनातून चालू असलेला हा ज्ञानामृत सोहळा आज दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या लेकराकडे आली. मी माझं परमभाग्य समजतो. कार्यक्रमाला उपस्थित आज काय व एका हुनी बळी रे. आज काय पाहायचं मला, आज एकापेक्षा एक सडावर उडे वाजवणारे तसेच आणि म्हणणारे पण तसेच. पण आनंद आहे महाराज. आज आता तुम्हाला टेन्शन नाही 4 वाजेपर्यंत. तुम्ही आता काळजी करू नका. आता तुम्ही जेवण करून आले नाही सगळे. 4 वाजेपर्यंत काही टेन्शन नाही. म्हणून चालू असलेला हा नाम यज्ञ वाघ यज्ञ या कार्यक्रमाला उपस्थित हरिभक्तीपरायण ज्यांनी पहिलीच या सप्ताहाचं ज्यांच्याकडे व्यासपीठ आहे आदिनाथजी महाराज भोगे तसेच हरिभक्तीपरायण गायनाचार्य सतीजी महाराज चव्हाण, हरिभक्तीपरायण दादा महाराज, हरिभक्तीपरायण आपल्याच गावातील वैभव एक थोर रत्न मौली महाराज खेडकर, हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण हनुमानजी महाराज, या बाजूने असणारे आमचे सागरजी महाराज कोकलारे, तसेच ज्यांनी सुंदर अशी चाल गायली श्री कुदाळे महाराज, आमच्यासोबत आलेले हरिभक्तीपरायण थापे महाराज, तसेच समस्त आज आलेले संभाजीनगर भजनी मंडळ तेही आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. पेटीची साथ जे मला करतात आमचे परममित्र हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज तिवाडी, तसेच या सर्व बालगोपाळ महाराज हे जे मंडळ आहे, सोनाली दिदी करपे चकलंबा वारकरी शिक्षण संस्था, या सर्व तिथल्या विद्यार्थी महाराजांच्या. म्हणून सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे आहे अगदी माझ्या समोर बसलेले वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध सर्व मंडळी आपण आहात. द्यावे तेवढे धन्यवाद महाराज. खरोखर तुम्हाला सगळ्यांना थोडे आहेत. आज आवर्जून आलेले आमचे परममित्र आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण आमचे अक्षयजी महाराज जगताप भागाट महाराज ते आलेले आहेत. त्यांनाही धन्यवाद. हरिभक्तीपरायण आमचे भोगे महाराज आहेत. भोगे महाराजचं नाव नाही लिहिलं ते वडिलांचं लिहिलं त्याच्यामुळे नावच नाही का असं का त्यांनीच लिहिले का म्हणूनच बरोबर. सर्वच मंडळी आहेत. दुसरे ही गणेश महाराज आहेत. एकाच नावाचे 2 रत्न आपल्या गावातले गणेश महाराज तिवाडे गणेश महाराज लहाने मोठे असं आपण त्यांना म्हणायचं. चला आनंद आहे महाराज बघा. आणि परमार्थ तसं पाहिलं तर आनंदाचाच विषय महाराज. जिथे आनंद मिळतो त्यालाच परमार्थ म्हणतात. संसारात कितीही करा महाराज आनंद मिळतच नाही. शेवटी काय दुःखच आहे. कितीही करा महाराज संसारात दुःखच आहे. परमार्थ थोडा करा सुखच आहे. सुखाला गणनाच रे महाराज. म्हणून आपल्या गावात हा नामयज्ञ चालू आहे. आणि तसं माझं गावात येणं 3-4 वेळ आहे, पण सप्त्यात मी पहिल्यांदाच आहे. म्हणून काहींना परिचित आहे आणि काहींना अपरिचित आहे. म्हणून ज्यांना परिचित आहे त्यांना माहित आहे. आणि उत्कृष्ट अशी बघा साऊंड सिस्टम आहे. असा मंडप आहे माऊली साऊंड सर्व्हिस आपल्या बुट्टेवाडगावचीच आहे. सुंदर अशी पहिल्यांदा त्यांचा माझा योग आला होता. म्हणून त्यांनाही धन्यवाद. आज ज्यांचं अन्नदान आहे श्री समस्त दहिदार पाटील परिवार, समस्त निकम पाटील परिवार, समस्त धुमाळ पाटील परिवार, समस्त मातकर पाटील परिवार, समस्त तुपे पाटील परिवार, चव्हाण पाटील परिवार, या सर्व या मंडळीचं आज काय अन्नदान आहे. आणि ज्यांच्यामुळं तुम्हा सर्व संत मायबापाचं मला दर्शन झालं. आमचे मोठे बंधू आहेत आमचे रामेश्वरजी भाऊ दहिदार,
यांच्यामुळे तुम्हाला सर्व संत मायबापाचं मला दर्शन झालेलं आहे, त्यांनाही धन्यवाद. बघा इथं आनंद एका गोष्टीचा वाटला महाराज आल्यानंतर तरुण मंडळाची संख्या भरपूर वाटली इथं, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. कारण की गावागावा मी फिरतो मायबाप तुमच्या आशीर्वादानं चांगलं फिरतो, पण सप्ताहाला गेला का महाराज आमच्या पुढे ती फेट्यावाली आणि टोप्यावालीच बसलेले असतात, तरुण दिसतच नाही. पण इथलं तर चांगलं आहे, पण आमच्या इकडचं सांगतो मायबाप आमच्याकडे तरुण असे, तुमच्या इथं तरुण चांगले विचारे. आमचे तरुण सकाळी जातात घरून आणि संध्याकाळी आणावं लागते धरून महाराज, पण तुमचे चांगले. आणि या माता महाराज या विद्यार्थिनीकडे बघून माता माऊली हो तुम्हाला जाता जाता एक सांगून जातो, बघा आपल्याला जर आपली मुलं अशी घडवायची असेल तर उद्यापासून आपल्यामध्ये एक बदल करा. का अहो ही तरुण पिढी या महाराष्ट्राची काय आहे शान आहे. तरुण आहे जवान, तरुण आहे या महाराष्ट्राची शान. तरुण आहे जवान, तरुण आहे या महाराष्ट्राची शान. ज्ञानेश्वरी भागवत वारकरी संप्रदाय ठेवतो भान, तरच या देशाची उंच होईल मान. आणि जर या देशाची उंच करायची असेल मान, महिला मंडळ उद्यापासून मुलांना शिकवा पासायदान. मुलांना काय करा शिकवा पासायदान. आणि जर शिकवलं पासायदान तर म्हातारपणी होणार नाही तानातान. जर तानातान करून घ्यायची नसेल तर उद्यापासून महाराज आपल्या लेकराला असे संस्कार लावा, गरजेचं आहे. हा महाराज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण बोलू 5-10 मिनिटं महाराजांवरती शेवट, पण त्यांच्याकडे पाहून महाराज त्यांचा वारसा घेऊनच आपण जगलो पाहिजे. कारण की त्यांच्या वंशातले त्यांच्या कुळातले आपण आहोत, म्हणून त्यांच्याकडे पाहून आपण जीवन जगलं पाहिजे. चला प्रस्तावनेत जास्त वेळ न घालता मायबाप बघा सगळ्यांच्या चरणावर मी माझा माथा टेकवतो अगदी धावत्या वेगात 1 तास, जास्त मी वेळ घेणार नाही तुमचा. आता बरोबर 9:15 वाजले, 9:10 ज्ञानेश्वर माऊली झालं पाहिजे ना आपलं, जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. चला संत श्रेष्ठ निळोबाराय महाराजांचा 4 चरणाचा संताची लक्षणं प्रतिपादन करणारा अभंग आहे महाराज. एका ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आलेलं हे व्यक्तिमत्व आहे. बघा निळोबरायांची ख्याती अशी आहे, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जर विचार चांगला बारकाईने जर केला आपल्या संत वाङ्मयामध्ये संत परिणीतीमध्ये, तर जसं ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराया, भक्ती किंवा प्रेम म्हटलं की नामदेवराया, शांती म्हटलं की नाथबाबा, वैराग्य म्हटलं की तुकोबराय, तशीच महाराज गुरुनिष्ठा पाहिजे असेल तर कोणाकडे पाहावं लागतं निळोबरायांकडे. महाराज एवढी गुरुनिष्ठा होती महाराज 42 दिवसाचं अनुष्ठान मांडलं होतं महाराज. कोणाकरता तुकोबरायांकरता महाराज 42 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला होता महाराज. हे आपल्याला ऐकायला काही वाटत नाही महाराज, आपले एका दशीत डोळे पांढरे होते महाराज. हे आपल्याला ऐकायला काही वाटत नाही महाराज. आपण बघा आपली जर उद्या एकादशी असेल तर महाराज घरातली मंडळी आपल्याला सांगते उद्या एकादशी आहे भरपूर जेवा, उद्या एकादशी आहे भरपूर जेवा. हा सकाळी चरतो, दुपारी चरतो महाराज, संध्याकाळी खातो. का उद्या एकादशी. आणि एकादशी आली का महाराज दुसऱ्या दिवशी एकादशीला चरतच राहतो दिवसभर. मी तर सांगत असतो महाराज माणसानं दिवसभर चर गाढवासारखं चर पण एकादशी कर. मी या मताचा आहे महाराज. किती का खायना पण एकादशी माणसाने केली पाहिजे. आणि एकादशीला चरतो महाराज आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी उजाडली का बायको म्हणते कालची एकादशी पोटभर जेवा. अरे कोणता उपवास आहे बाबा हा उपवास कोणता आहे. आपले एकादशीत पांढरे डोळे होतात, पण निळोबरांनी 42 दिवस महाराज अन्न पाण्याचा त्याग केला. परिणाम महाराज जगद्गुरु तुकोबरांनी शेवटी यावं लागलं आणि दर्शन द्यावं लागलं. मी काय सांगतोय गुरुनिष्ठा जर पाहिजे असेल तर निळोबरांकडे पाहावं लागतं. आणि ते निळोबराय महाराज आज काय करतात महाराज संताची लक्षणं प्रतिपादन करतात. बघा या अभंगात नवल असं आहे की महाराज निळोबराय ही एक पट्टीतले संत आहे ना, आणि वर्णन सुद्धा संताचंच करतात. हेही संत आहे आणि वर्णन सुद्धा संताचंच करतात. बघा पहिलवानाचं वर्णन पहिलवानानंच करावं, लक्ष द्या नाही का. पहिलवानाचं वर्णन पहिलवानानंच करावं. अट्टल शेतकऱ्याचं वर्णन अट्टल शेतकऱ्यानेच करावं. पखवाज वाजवणाऱ्याचं वर्णन महाराज तुमच्या माझ्या सारख्यानं करून चालत नाही, त्यांनीच त्यांचं वर्णन करावं. आपण काही सांगू महाराज इकून ठोक तिकून ठोक, अरे काय ठोक त्याच्यातलं कळालं तर महाराज ठोक. पेटी मास्तरचं वर्णन कोणा करावं पेटी मास्तरनानेच करावं. आता महाराज त्यांची गुरु मागे बसलेली बघा, ती एकदम ते काय पण बघा ते आपल्या शिष्याचं बघतात की बाबा आपला शिष्य किती तयार आहे. आणि असंच लागतं महाराज गुरु मागच लागतो, फार गरजेचं आहे. गुरु मागच लागतो. मला एवढंच सांगायचं पेटी मास्तरांचं वर्णन पेटी मास्तरांनीच करावं, बरोबर आहे. हे जर नसेल कळत तर पुढे जाऊन सांगतो दारुड्याचं वर्णन हे कळालं असेल तुम्हाला, हे कळालं असेल तुम्हाला.
का अरे तसं महाराज संताचं वर्णन संतांनीच करावं. तू का म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमाना येईल कळो तरीच महिमान तुका भन्या रे तरीच महिमान येईल कळो का म्हणे अंगे व्हावे ते आपण. हे प्रमाण मला थोडं पुढं लागत होतं. त्याच्या अलीकडे एक प्रमाण लागतं. शाब्दिकाचे काम नाही येते संताचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे तुम्ही आपण वर्णन करून ते महाराज यात नवल नाही. संताचं वर्णन हे संतांनी करावं. तसं महाराज निळोबराय महाराज या अभंगातून संताचं लक्षण प्रतिपादन करतात. चला, पण ज्या संताचं लक्षण प्रतिपादन करतात ते संत काही एवढे सोपे आहे का? हा, अहो शास्त्रकारांनी 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. दुर्लभम त्रयमेवेतत् द्वेवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयाः. शास्त्रकारांनी 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. पहिली गोष्ट आहे मनुष्यत्व. मनुष्य देह मिळणं महाराज दुर्लभ आहे. यदा कदाचित तरी तो मिळाला, पण तो मोक्ष स्थितीला जाणं त्याच्यापेक्षाही दुरापास्त आहे. आणि यदा कदाचित ह्या दोन्ही गोष्टी मिळत्याल, पण महाराज संताची भेट होणं फार दुर्लभ आहे. एवढे बहु अवघड आहे संत भेटी. अहो पण मुद्दा असा आहे पहिला की महाराज संत म्हणावा कोणाला हाच पहिला मुद्दा मोठा आहे. संत म्हणावा कोणाला हाच मुद्दा मोठा आहे. कारण काय आहे, कोणीही म्हणतं, कोणीही उडताना आम्हाला काय म्हणा. माझी भाषा नाही, कबीरदास महाराजांची भाषा आहे. कबीरदास महाराज सांगतात, संत संत सब कहलाते अलग संत का पंथ काम क्रोध को जीते नहीं संत नहीं वो जंत. कबीरदास महाराज सांगतात, महाराज संत संत कोणालाही संत कोणीही म्हणता आम्हाला संत म्हणा. अरे अंगी नाही ज्ञान, अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला जाण. अरे साधू नावानं साधू होत नाही र. साधू काय बाजारचा भाजीपाला नाही रे, भाजीपाला नाही रे. साधू काय बाजारचा भाजीपाला नाही रे, भाजीपाला नाही रे. ए अस्वलाच्या अंगावरती लांब लांब जटा, गाढवाला नाही काही भस्माचा तोटा. साधू नावानं साधू होत नाही र, साधू नावानं साधू होत नाही र. साधू काय बाजारचा भाजीपाला नाही रे, भाजीपाला. मला काय सांगायचं महाराज, संत होणंच महाराज फार दुर्लभ आहे. त्याच्याकरता महाराज संत ओळखायचे असेल तर त्याच्याकरता स्वतः संत व्हावं लागतं. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमा नाही. इथे ते प्रमाण लागत. संत भेट महाराज फार दुर्लभ आहे, फार अवघड आहे महाराज. चंद्रामृत सुखे सेवावील, चंद्रामृत सुखे सेवावेले अष्टादातार विधरवेल, अष्टयाचार विधरवेले बाहेरा सागर तरवेल, बाहेरा सागर तरवेले पंचका दूते होईल गा. ऐसे कैसी आने भेट तिथे साधू, ऐसी कैसी आने भेट तिथे साधू. होईल गा.
चंद्रामृत सुखे सेवावे असता जाता रवी धरवेल बाह्य सागर हेळा तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल गा. महाराज साधू संत सांगतात महाराज चंद्रामृताचं पान करणं शक्य आहे, अस्ताला जाताना रवी थोपवणं शक्य आहे, अरे समुद्राची उलथा पालत थोपवणं शक्य आहे, पण परी त्या साधूची भेटी न होईल गा. मग आईसे कैसे आणि भेटत ते साधू प्रश्न मांडला महाराज साधू संतांनी. कशानच कस काय साधू भेटायची एवढे कठीण आहे. अहो शास्त्रकारांनी सुभाषितकारांनी सुद्धा वर्णन केलं महाराज की साधू किती संत किती दुर्लभ आहे. तात मिले पूर्णिमात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाई राज मिले गजबाज मिले सब साज मिले मन वांछित पाई. हे लोक मिले सुरलोक मिले विधि लोक मिले वैकुंठ ही जाई. कहे निपट निरंजन लाल सब कुछ मिले लेकिन संत समागम दुर्लभ भाई. संताची भेट होणं महाराज फार दुर्लभ आहे फार. मग का हो महाराज आम्हाला त्या जर संताची भेटी घ्यायची असेल त्यांना ओळखायचं जर असेल तर त्यांची लक्षणं काय ती लक्षणं अभंगाच्या पहिल्याच्या भेट घ्यायची असेल त्यांना ओळखायचं असेल तर त्यांची लक्षणं काय ती लक्षणं निळोबरायांनी पहिल्या चरणात सांगितली. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली ज्यांचा हेतू ठरलेला आहे जीवनामध्ये त्यांना संत म्हणायचं. आता बघा अभंगामध्ये एक शब्द दोनदा आलेला आहे तेची संत. पहिला मुद्दा असा आहे महाराज सकारात्मक षष्टी आलेली आहे. षष्टीचे प्रत्यय काय करतात महाराज एकाची निश्चिती आणि अन्याची व्यावृत्ती करते त्याला म्हणतात षष्टी प्रत्यय महाराज. तर बघा तुम्ही जेवायला या तुम्ही जेवायला फरक आहे का नाही फरक आहे का नाही. तुम्ही जेवायला या आणि तुम्ही जेवायला म्हणजे मंडपातले सगळे बसलेले तुम्ही सर्वांनी जेवायला या आणि तुम्ही जेवायला म्हणजे माझं बोट ज्याच्याकडे आहे त्यांनीच फक्त जेवायला बाकीच्यांनी आपापल्या घरी जाऊन पिठलं भाकर खा याचा त्याचा अर्थ आहे. असा त्याचा सरळ अर्थ आहे. इथं महाराज निळोबराय महाराज सांगतात तेची सकारात्मक सृष्टी सांगतात तेची अन्यत्र नाही महाराज.
तेची संत तेची संत. बरं एक वेळेस म्हटले असलं तर चाललं नसतं का? तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. डबल शब्द का वापरला? तेची संत तेची संत. त्याचं कारण असं आहे महाराज, निळोबारांना वाटलं महाराज एखाद्या वेळेस एखाद्या शब्दानं पूर्तता होणार नाही आणि झालीच तर ती अपूर्ण राहील म्हणून एक शब्द दोनदा वापरला. तसं शास्त्रकारामध्ये महाराज शास्त्रकारांनी सांगितलं महाराज, अभंगामध्ये जर एक शब्द दोनदा आला तर त्याला आपल्या शास्त्रामध्ये काय म्हणतात? दुरुक्ती नावाचा दोष म्हणतात. बरोबर आहे? इथं दुरुक्ती, पण इथं महाराज निळोबारांनी दुरुक्ती चांगल्या अर्थानं वापरली. तेची संत तेची संत. बघा तुम्ही, मी उदाहरण सांगत असतो महाराज. एका माणसानं आपल्या मंडळीला विचारलं, बा मी कीर्तनाला जाऊ का? आता कीर्तनाला जाण्याकरता बायकोला विचारावं लागतं, याच्यापेक्षा महाराज दुसरं दुर्भाग्य कोणतं? गणेश महाराज तुम्हाला अनुभव नाही, येईल तुम्हाला आता थोड्या दिवसात अनुभव. तुम्हाला अनुभव येईल. सगळेचे महाराज, सगळेच बेजारी महाराज. तुम्हाला खरं सांगतो, कोण बेजार